पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल स्कूल हा महत्वाकांक्षी प्रकल्प सन 2026-27 मध्ये राबवण्याचा प्रस्तावित मॉडेल स्कूल अंतर्गत शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधींची तरतूद. पुणे मॉडेल स्कूल 2026-27 साठी जिल्ह्यातील आणखी 504 शाळांची निवड. वास्तुविशारद, उपअभियंता, शाखा अभियंता यांना पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या सूचना. खेड तालुक्यात रोहकल, आंबोली, बुटेवाडी, गोसासी, पवळेवाडी, टेमगिरवाडी, किवळे, कोये, कुडे बुद्रुक, वडवस्ती, गुंडाळवाडी, गुळानी, होलेवाडी, थिगळस्थळ, नवीन सातकर स्थळ, चांडोली, दोंदे, डेहणे, तोरणे बुद्रुक, पिंपरी बुद्रुक, घाटवस्ती, केळगाव, पगडेवस्ती, पठारवाडी, रासे, भोसे, रौंधळवाडी, करंजविहिरे, थोपटेवाडी, वहागाव, चिंचोशी या 31 शाळांचा पुणे मॉडेल स्कूलमध्ये नव्याने समावेश. वादळी वारा आणि पावसामुळे घराच्या उडालेलं छप्पर दुरुस्तीसाठी जमिनीच्या मूळ मालकांकडून खो. टेकावडे येथील 4 कातकरी कुटुंबांना छत नाही. दानशूर मंडळींकडून घरकुल दुरुस्तीचं साहित्य मिळाल्यानंतरही कातकरी समाज अडकला अडथळ्यांच्या शर्यतीत. हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिम कातकरी समाज संस्थेच्या वतीने मंगळवारी खेड पंचायत समिती कार्यालयाला निवेदन देत मांडलं गाऱ्हाणं. कातकरी कुटुंबांना जागा आणि घरकुल मिळण्याबाबत संघटना आग्रही. वनदावे, गायरान, खासगी जागा देण्याबाबतही प्रशासनापुढे आर्थिकता. खेड तालुक्यातील 33 गावांमधील कातकरी समाजापैकी 20 गावांमधील समाज असूनही जागा आणि घरकुलांच्या विवंचनेत. येत्या 30 जून पूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करा. शेतकऱ्यांना कृषी विभागाचे तातडीचे आवाहन. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. राज्यातील 133 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी. पीएम किसान लाभार्थी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम. जिल्हाधिकाऱ्यांना 100% नोंदणीचे राज्य सरकारने दिले निर्देश. राज्यातील महसूल सेवकांच्या अनुकंपाच्या धोरणानुसार महसूल सेवक अर्थात कोतवाल पदावर प्रतीक्षा यादीत असलेल्या पात्र उमेदवार भोसे येथील विनायक चव्हाण यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती. शासन निर्णयान्वये तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मंगळवारी विनायक चव्हाण यांच्या नियुक्तीचा काढला आदेश. अटी शर्तींच्या अधीन राहून विनायक चव्हाण यांची भोसे सजा येथे करण्यात आली नियुक्ती. चाकण येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय किरण मांजरे यांच्या स्मृतिदिनी आयोजित शिबिरात 138 दात्यांनी केलं रक्तदान. रोहकल येथील गोशाळेस मांजरे कुटुंबियांच्या वतीने चारा वाटप. हरिभक्तपरायण शंकर महाराज शिवाळे यांची कीर्तन रूपी सेवा. विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. कार्यक्रमात चाकण आणि पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती. चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे बेकायदा देशी विदेशी दारू विक्रीवर कारवाई. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 आणि युनिट 4च्या पथकाकडून धाडसत्र. म्हाळुंगे येथील हॉटेल मैफिल जवळ प्रणव गजानन कडू वय वर्ष 19 हा बेकायदा दारू विक्री करत असताना गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाकडून कारवाईचा दंडुका. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामेश्वर नाथा गंगाधर वय वर्ष 34 राहणार देहू फाटा आळंदी हा दारूची विक्री करण्यासाठी ऍक्टिवा दुचाकीवर दारूच्या बाटल्या घेऊन जाताना पोलिसांकडून कारवाईचा बडगा. चाकणच्या मेदनकरवाडी फाटा येथे 8 जून रोजी 11:30च्या सुमारास पोलीस कारवाई. पुण्यातील 22 बळींची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात विषारी गावठी दारूचा आणखी एक बळी. धामणेतील बापू चव्हाण यांचा मृत्यू. दारू अड्ड्याची वारंवार माहिती देऊनही कारवाई नाही. पोलिसांवर आणि उत्पादन शुल्क विभागावर ग्रामस्थांचे गंभीर आरोप. शवविच्छेदन न झाल्याने संशय वाढला. विषारी दारू प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी.